नमस्कार मित्रांनो, आज आपण 7वा पाठ बघूया. खडक व खडकांचे प्रकार. आकृती 7.1 मधील चित्राचे निरीक्षण करून खालील प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे. ही आकृती 7.1 अ मधील डोंगर कशाचा बनलेला आहे? या ठिकाणी अ दिला आहे. ब मध्ये काय केले जात आहे? या ठिकाणी. क मध्ये आपणास काय दिसते? या ठिकाणी. वरील तीनही बाबीचा एकमेकाशी संबंध काय असावा? अ आणि क मधील घटकाचा आपण कशासाठी वापर करतो? करून पहा. आपल्या परिसरातील डोंगरावरून, नदीपात्रातून, जमिनीतून विविध प्रकारचे रंगाचे, आकाराचे दगड गोळा करा. या दगडाचे निरीक्षण करून खालील माहिती नोंदवा. नक्कीच हे तुम्हाला करायचं नाहीये, फक्त ऐकायचं आहे. दगड सापडला ते स्थान, दगडाचा रंग, दगडावर दिसणारे ठिपके व त्याचा रंग, दगडाचे वजन, अंदाजे हलके, जड, दगडाचा कठीणपणा, कठीण व ठिसूळ, मध्यम, दगडाची रचना, एकजिन्सीपणा, थर, पोकळपणा, दगडाची सच्छिद्रता, अछिद्र किंवा सच्छिद्र. तुम्ही गोळा केलेले दगड व त्याबाबतच्या माहितीची नोंद शिक्षकांना दाखवा. हे नक्कीच तुमच्या एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं नाही. यावरून तुम्हाला काय कळलं? की डोंगरावर, नदीपात्रात, जमिनीत वेगवेगळ्या रंगाचे आणि आकाराचे दगड असतात. जसं दगडावर ठिपके असू शकतात, रंग वेगळा असू शकते, दगडाचे वजन हलके किंवा जड असू शकते, दगड कठीण असू शकतो, ठिसूळ असू शकतो, अछिद्र व सच्छिद्र सुद्धा असू शकतो. समोर बघूया. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे बाहेरील कवच कठीण आहे, तसेच ते माती व खडक यांनी बनलेले आहे. हे आपण मागील इयत्तांमध्ये शिकलो आहोत. भूपृष्ठावर त्याखालील सुद्धा खडक आढळतात. भूपृष्ठावर तसेच त्याखालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक म्हणतात. बघा खडक कशाला म्हणतात? भूपृष्ठावर तसेच त्याखालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक म्हणतात. खडक नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात. खडकांचे गुणधर्म हे त्यामधील खनिज पदार्थ, खनिजांचे प्रमाण व ही खनिजे एकत्र येण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असतात. खडकांमध्ये सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम व लोह ही खनिजे प्रामुख्याने आढळतात. हे लक्षात घ्या. खडकांमध्ये सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम व लोह ही खनिजे प्रामुख्याने आढळतात. याशिवाय इतरही खनिजे असतात. हे नेहमी लक्षात ठेवा. खडकाला दगड, पाषाण, अश्म, शिला किंवा शिळा असेही म्हणतात. खडकाचे प्रकार बघूया. आपल्यासाठी महत्वाचे आहे. यावर प्रश्न विचारले जातात. निर्मिती प्रक्रियेनुसार खडकाचे 3 प्रमुख प्रकार पडतात. अग्निजन्य खडक, यालाच अग्निज खडक किंवा मूळ खडक असेही म्हणतात. हे मूळ खडक हे नाव लक्षात राहू द्या. गाळाचे खडक, त्याला स्तरित खडक म्हणतात. रूपांतरित खडक. माहीत आहे का तुम्हाला? पृथ्वीच्या अंतर्भागात प्रचंड तापमान असते, त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असते. आपल्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे बघा. पृथ्वीच्या अंतर्भागात प्रचंड तापमान असते, त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असते. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. या प्रकारे जमीन आहे पृथ्वीचं भूकवच, आणि हे पृथ्वीच्या आतमधले सर्व पदार्थ कोणत्या रूपामध्ये आहे? सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात आहे बघा. का? कारण या भागामध्ये प्रचंड तापमान आहे, त्यामुळे सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात आहे. ह्या वितळलेल्या पदार्थांना काय म्हणतात? शिलारस म्हणतात. हे लक्षात घ्या. शिलारस म्हणतात. आणि हे पदार्थ बाहेर निघाल्यावर काय म्हणतात? भूकवचाच्या वर हे पदार्थ बाहेर निघाल्यावर ह्या पदार्थाला काय म्हणणार? लावारस म्हणतात. हे आपल्याला समोर बघायचं आहे. भूपृष्ठाच्या भेगामधून काही वेळेस हे पदार्थ बाहेर येतात, त्याला ज्वालामुखी म्हणतात. बघा, भूपृष्ठाच्या ह्या भेगामधून हे पदार्थ बाहेर पडतात या प्रकारे. याला काय म्हणतात? ज्वालामुखी म्हणतात. पृथ्वीच्या अंतर्भागात प्रचंड तापमान असते, त्यामुळे या भागातील सर्व पदार्थ वितळलेल्या स्वरूपात असतात. भूपृष्ठाच्या भेगामधून काही वेळेस हे पदार्थ बाहेर येतात, त्याला ज्वालामुखी म्हणतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून लाव्हारस, वायू, धूलिकण, राख इत्यादी पदार्थ बाहेर पडतात. लाव्हारसापासून मूळ खडक तयार होते. हे लक्षात घ्या. अग्निजन्य खडक बघूया. ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस आणि भूपृष्ठावर लाव्हारस थंड होत जाऊन त्याचे घनीभवन होते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात. हे लक्षात घ्या. अग्निजन्य खडक कशाला म्हणतात? तर लाव्हारस आणि शिलारस थंड होत जाऊन त्यांचे घनीभवन होते. या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक म्हणतात. अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थापासून तयार होत असल्यामुळे त्यांना मूळ खडक असेही म्हणतात. बघा, मूळ खडक का म्हणतात? कारण अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थापासून तयार होत असल्यामुळे त्यांना मूळ खडक असेही म्हणतात. बहुतांश अग्निजन्य खडक हे कठीण व एकजिन्सी दिसतात. हे खडक वजनाने देखील जड असतात. अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही. हे लक्षात घ्या. अग्निजन्य खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही. महाराष्ट्र पठार व सह्याद्री अग्निजन्य खडकांनी बनलेले आहेत. हे लक्षात घ्या. महाराष्ट्र पठार व सह्याद्री अग्निजन्य खडकांनी बनले आहेत. या अग्निजन्य खडकांमध्ये बेसॉल्ट हा प्रमुख खडक आहे.
हे सुद्धा लक्षात घ्या. बेसॉल्ट हा खडक. प्युमिस खडक हा अग्निजन्य खडक आहे. हे लक्षात राहू द्या. प्युमिस हा अग्निजन्य खडक आहे. ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून हा खडक तयार होतो. तो सच्छिद्र असतो. त्याची घनता कमी असल्याने तो पाण्यावर तरंगतो. बघा, प्युमिस खडक हा पाण्यावर का तरंगतो? कारण त्याची घनता कमी आहे म्हणून. बघा, आकृतीमध्ये दिल्या प्रकारे या प्रकारचा असतो प्युमिस खडक. महाराष्ट्रातील बहुतेक डोंगरी किल्ल्यांवर तळी किंवा हत्ती खाणे आढळतात. वास्तविक हे दगडांच्या खाणीचे खड्डे आहे. बघा, तळी किंवा हत्ती खाणे आढळतात. ते काय आहे वास्तविक? दगडांच्या खाणीचे खड्डे आहेत. या खाणीतून काढलेल्या दगडांचा उपयोग किल्ल्यांवरील बांधकामासाठी केला जातो. खाणीमुळे तयार झालेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साठवून तळी व तलाव निर्माण केले जाते. या आकृतीमध्ये दाखवलं आहे बघा, किल्ल्यांवरील तलाव. जरा डोके चालवा. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या बांधकामासाठी प्रामुख्याने कोणता खडक वापरला असावा आणि का? या प्रश्नाचं उत्तर कोणाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. गाळाचे खडक बघूया. तापमानातील सतत होणाऱ्या फरकामुळे खडक तुटतात. खडकामधून पाणी झिरपल्यामुळे खडकामधील खनिजे विरघळतात. अशा प्रकारे खडकांचा अपक्षय होऊन खडकांचे बारीक बारीक तुकडे होतात किंवा खडकांचा भुगा होतो. नदी, हिमनदी, वारा यांच्या प्रवाहाबरोबर खडकांचे हे कण सखल प्रदेशाकडे वाहत जातात. त्यांचे एकावर एक असे थर साचत जातात. या संचयनामुळे खालील थरावर प्रचंड दाब निर्माण होतो. त्यामुळे हे थर एकसंध होतात व त्यापासून गाळाचे खडक निर्माण होतात. हे लक्षात घ्या. गाळाचे खडक कसे तयार होतात? गाळाच्या खडकांना स्तरित खडक असेही म्हणतात. स्तरित खडकामध्ये गाळाचे थर स्पष्टपणे दिसतात. गाळाचे थर एकावर एक साचताना काही वेळेस या थरामध्ये मृत प्राण्याचे किंवा वनस्पतीचे अवशेष गाडले जातात. त्यामुळे गाळाच्या खडकात जीवाश्म आढळतात. हे लक्षात घ्या. गाळाच्या खडकात जीवाश्म आढळतात. हे खडक वजनाने हलके व ठिसूळ असतात. सर्वसाधारणतः गाळाचे खडक सच्छिद्र असतात. वाळूचा खडक, चुनखडक, पंकाश्म, प्रवाळ हे गाळाचे खडक आहे. गाळाच्या काही खडकामध्ये कोळशाचे थरही आढळतात. जीवाश्म बघूया. गाडले गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे गाळात उमटतात व ते कालांतराने घट्ट होतात. त्यांना जीवाश्म म्हणतात. बघा, जीवाश्म म्हणजे काय? तर गाडले गेलेल्या मृत प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे गाळात उमटतात व ते कालांतराने घट्ट होतात. त्यांना जीवाश्म म्हणतात. जीवाश्माच्या अभ्यासाने पृथ्वीवरील त्या त्या काळातील सजीव सृष्टीबाबतची माहिती मिळते. हे सुद्धा लक्षात घ्या. जीवाश्माच्या अभ्यासाने पृथ्वीवर त्या त्या काळातील जीवसृष्टीबाबतची माहिती मिळते. आपल्या चॅनलवर 3री ते 8वी पर्यंतच्या जुन्या भूगोलच्या पुस्तकांचे लेक्चर्स आहेत. माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही हे लेक्चर बघितल्यानंतर जुन्या पुस्तकामधून सुद्धा हाच पाठ बघा, खडक आणि खडकाचे प्रकार. आणि काय होईल, तुमचा हा टॉपिक आणखी क्लिअर होईल. जुन्या पुस्तकांमध्ये खडक आणि खडकांचा प्रकार या पाठाची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. नक्की बघा. राजस्थानमध्ये जयपूर जवळ लाल रंगाचा वाळूचा खडक आढळतो. हा एक प्रकारचा गाळाचा खडक आहे. हा खडक वापरून दिल्ली येथील प्रसिद्ध लाल किल्ल्याचे बांधकाम केले आहे. वाळूचा खडक मऊ असल्याने त्यावर नक्षीकाम सहजतेने करता येते. बघ, या ठिकाणी एक प्रश्न बनू शकतो. वाळूचा खडक वापरून दिल्ली येथील प्रसिद्ध लाल किल्ल्याचे बांधकाम का केले असावे? कारण वाळूचा खडक मऊ असल्याने त्यावर नक्षीकाम सहजतेने करता येते म्हणून. आणि जयपूर जवळचाच लाल रंगाचा वाळूचा खडक का वापरला असेल? कारण ते दिल्ली जवळून जवळ पडत असेल म्हणून. समोर बघूया. रूपांतरित खडक बघूया. पृथ्वीवर ज्वालामुखी उद्रेक व इतर भू हालचाली सतत घडत असतात. त्या घडत असताना तेथील अग्निजन्य व स्तरित खडक मोठ्या प्रमाणावर दाब व उष्णता या प्रक्रियेतून जातात. परिणामी या खडकाचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात. मूळ खडकातील स्फटिकांचे पुनःस्फटिकीकरण होते, म्हणजेच खडकांचे रूपांतर होते. अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात. रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाही. हे लक्षात घ्या. हे विचारलं गेलं आहे म्हणून. रूपांतरित खडकात जीवाश्म आढळत नाही. हे खडक वजनाला जड व कठीण असतात. खडकांचे रूपांतरण सोबत दिलेल्या तक्त्याद्वारे समजून घ्या. हा तक्ता बघा. खडकांचा प्रकार: मूळ खडक, छायाचित्र, रूपांतरित खडक आणि छायाचित्र. रूपांतरित म्हणजे काय? तर बघा, लाकूड जाळल्यावर लाकडाचे रूपांतर कशामध्ये होते? कोळशामध्ये होते. कोळशामध्ये कोणताही गुण लाकडाचा राहत नाही. हा तक्ता बघूया आपण. बघा, ग्रॅनाइट हा अग्निजन्य खडक आहे. यावर आपल्याला जोड्या लावामध्ये विचारल्या जाऊ शकते म्हणून लक्षात घ्या. या प्रकारचा असतो ग्रॅनाइट हा खडक. आणि ग्रॅनाइट पासून कोणता रूपांतरित खडक तयार होतो? नीस. नीस या प्रकारचा असतो हा खडक. बेसॉल्ट हा मूळ खडक आहे. आणि बेसॉल्ट कोणत्या प्रकारचा खडक आहे? अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे. आणि बेसॉल्टचं रूपांतर कोणत्या खडकात होते? अँफिबोलाइट या प्रकारचा दिसतो. चून खडक हे स्तरित खडक आहे आणि याचं रूपांतर संगमरवर या खडकात होतो.
कोळसा हा सुद्धा स्तरित खडक आहे आणि याचं रूपांतर हिरा हिऱ्यामध्ये होतं. वाळूचा खडक हा सुद्धा स्तरित खडक आहे आणि वाळूच्या खडकाचं रूपांतर क्वार्ट्झाइट या खडकामध्ये होते. अंकाश्म या खडकापासून रूपांतरित खडक कोणता तयार होते? स्लेट. बघा, मूळ खडक आणि रूपांतरित खडक याच्या जोड्या लावा आपल्याला विचारल्या जाऊ शकते, म्हणून लक्षात राहू द्या. दगडी कोळशावर प्रचंड दाब पडल्याने तसेच अतिउष्णतेमुळे त्यांचे रूपांतर होते. या कोळशाचे रूपांतर हिऱ्यामध्ये झाल्यावर त्याची किंमत वाढते. कोळसा आपण जाळतो तर हिरा आपण दागिना म्हणून वापरतो. आग्रा येथील ताजमहाल हा संगमरवर या खडकाने बांधलेला आहे. हा रूपांतरित खडक आहे. हा दगड राजस्थानमधील मकराणा येथील खाणीतून आणला गेला होता. मध्य प्रदेशात भेड़ाघाट येथील नर्मदा नदीच्या पात्रातून नावेने प्रवास करताना या नदीच्या तट संगमरवर खडकाचे असल्याचे लक्षात येते. हे लक्षात घ्या. मध्य प्रदेशात भेड़ाघाट येथील नर्मदा नदीच्या पात्रातून नावेने प्रवास करताना या नदीचे तट संगमरवर खडकाचे असल्याचे लक्षात येते. सूर्योदय, सूर्यास्तावेळी आणि पौर्णिमेच्या रात्री हे तट उजळून निघतात. हे दृश्य फार मनोवेधक असते. भेड़ाघाट या आकृतीमध्ये दाखवलाय बघा. स्टेट बोर्ड मधून एक कोणत्याही एक्झाम मध्ये डायरेक्ट प्रश्न विचारले जातात, म्हणून छोटा महत्वाचा पॉईंट सुद्धा तुम्ही लक्षात घेत जा, समजून घेत जा, म्हणजेच तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न सोडताना खूप इझी जाईल. बघा, या ठिकाणी मध्य प्रदेशामध्ये भेड़ाघाट आहे. या प्रकारचे पॉईंट सुद्धा लक्षात घेत जा. समोर बघूया. आपल्या महाराष्ट्र राज्यात प्रामुख्याने आढळणाऱ्या खडकांचे वितरण आकृती 7.5 मध्ये दिले आहे. या आकृतीमध्ये या आकृतीचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा एकदा बघा. यावरून तुम्हाला हे खडक समजतील. बेसॉल्ट, ग्रॅनाइट, जांभा खडक. जांभा खडकावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. नकाशाच्या आधारे बेसॉल्ट शिवाय इतर कोणते खडक कोणकोणत्या जिल्ह्यात आहे याची यादी करा. आपल्या महाराष्ट्र राज्यात ज्वालामुखीमुळे तयार झालेला बेसॉल्ट खडक फार मोठ्या भूप्रदेशावर पसरलेला आहे. खरंच बेसॉल्ट खडक फार मोठ्या भूप्रदेशावर पसरलेला आहे का? बघूया आपण. बघा, बेसॉल्ट खडक या ठिकाणी दिला आहे बघा. इथून तर पूर्ण महाराष्ट्रामध्येच आहे. बघा, फक्त या ठिकाणी वेगळा खडक आहे. या ठिकाणी सुद्धा बेसॉल्टच आहे. बघा, ज्वालामुखीमुळे बेसॉल्ट हा खडक तयार झाला आहे आणि बेसॉल्ट हा खडक फार मोठ्या भूप्रदेशावर पसरलेला आहे. हे दोनही लक्षात राहू द्या. आपल्याला विचारले जाते. ग्रॅनाइट हा खडक राज्याच्या पूर्व भागात व दक्षिण कोकणात आढळतो. हे लक्षातच राहू द्या. आपल्याला यावर प्रश्न विचारले आहे. आपण आकृतीमध्ये बघूया. पूर्व भाग या ठिकाणी बघा, नागपूरमध्ये आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त ग्रॅनाइट आहे आणि चंद्रपूरचा काही भाग येतो. या ठिकाणी यवतमाळचा पण येतो, इकडे नांदेडचा पण येतो आणि दक्षिण कोकणमध्ये बघा, सिंधुदुर्गमध्ये या ठिकाणी थोडासा भाग येतो ग्रॅनाइटचा. इथे दिसत आहे बघा डार्क मध्ये. जांभा खडक हा दक्षिण कोकणात आढळतो. बघा, या ठिकाणी सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा थोडासा भाग येतो. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस व दक्षिण कोकणात खाणकाम व्यवसाय चालतो. बघा, या ठिकाणी जांभा खडक आहे म्हणून आणि या ठिकाणी पण. बघा, या ठिकाणी आपण एक प्रश्न बनवू शकतो. महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस व दक्षिण कोकणात खाणकाम व्यवसाय का चालतो? कारण ग्रॅनाइट हा खडक राज्याच्या पूर्व भागात व दक्षिण कोकणात आढळतो. तसेच जांभा खडक हा सुद्धा दक्षिण कोकणात आढळतो. त्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेस व दक्षिण कोकणात खाणकाम व्यवसाय चालतो. या प्रकारे तुम्ही कारण लक्षात ठेवा. म्हणजेच ही गोष्ट तुमच्यासाठी नेहमीसाठी किंवा खूप वेळपर्यंत तुम्हाला लक्षात राहील. बेसॉल्ट खडकाच्या विस्तीर्ण थरामुळे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये खनिज संपत्तीचे मोठे साठे फारसे आढळत नाही. या ठिकाणी एक प्रश्न बनू शकतो. महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये खनिज संपत्तीचे मोठे साठे फारसे का आढळत नाही? कारण बेसॉल्ट खडकाच्या विस्तीर्ण थरामुळे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये खनिज संपत्तीचे मोठे साठे फारसे आढळत नाही. हे नेहमी लक्षात राहू द्या. हे माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे. नेहमी लक्षात राहू द्या. एकदा आपण हे वाचून घेऊया. बघूया यामध्ये काय दिलं आहे. जरा डोके चालवा. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा. कवितेतील या ओळीत महाराष्ट्राचा कणखरपणा सांगताना कवीच्या मनात काय आले असावे? तुम्ही काय कराल? अजितला शिल्पकलेची आवड आहे. त्याला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे शिल्प तयार करायचे आहे. अग्निजन्य, स्तरित आणि रूपांतरित या दगडापैकी कोणता दगड त्याने या कामासाठी निवडावा? असा प्रश्न त्याला पडला आहे. त्याला मदत म्हणून तुम्ही काय करा? हा प्रश्न का दिला आहे? कारण या पुस्तकामध्ये आपण लाल किल्ल्याबद्दल माहिती घेतली होती आणि त्यामध्ये कोणता खडक वापरला होता? स्तरित खडक. का वापरला होता? कारण त्यावर नक्षीकाम करणे खूप सहज होईल म्हणून स्तरित खडक वापरला होता. जांभा खडक बघूया. आपल्यासाठी महत्वाची माहिती आहे ही. बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीच्या भागात जांभा खडक आढळतो.
आपण आत्ताच बघितलं. हा खडक विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतो. हे माहिती लक्षात घ्या. हा खडक विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळते. या ठिकाणी हा पाठ संपवतो. हा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणकोणत्या वास्तू अग्निजन्य प्रकारच्या खडकाने निर्माण झाल्या आहे? आपल्याला लाल किल्ला माहिती आहे. स्तरित खडकाने बनला आहे. कारण त्यावर नक्षीकाम करणे सोपे जाते म्हणून. हे प्रश्न आपल्या एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही. या ठिकाणी हा पाठ संपतो. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक